हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज मी तुमच्यासोबत खास लहान मुलांच्या बोरणांसाठी किंवा मग मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी तिळगुळाची रेवडी घरीच कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बनवायला अगदी सोपी आहे. बाजारात मार्केटमध्ये एकदम आरामात मिळते, पण ही रेवडी तिळगुळाची रेवडी एकदम कुरकुरीत अशी तयार होते आणि फक्त 10 मिनिटाच्या आत तुम्ही मस्त कुरकुरीत आणि खमंग अशा ह्या तिळगुळाच्या रेवड्या लहान मुलांच्या बोरणांसाठी किंवा मग मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी घरीच बनवू शकता. फक्त गूळ आणि तिळापासून आज आपण ही जी तिळगुळाची रेवडी आहे बाजारात मिळते तशीच घरी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 कप तीळ घालत आहे. पांढरे तीळ आहे. मार्केटचे पॉलिश्ड अनपॉलिश्ड किंवा गावठी तीळ गावरान तीळ कुठलेही वापरू शकता. तर आपल्याला तीळ 5 ते 6 मिनिटांपर्यंत छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त हाय फ्लेमवरती तीळ भाजायचे नाही, तर मग थोडासा कडवट वास लागू शकतो. तर अशा पद्धतीने आपण मंद गॅसवरती हे जे तीळ आहे मस्त चटचट चटचट आवाज येतो याच्यामधून तोपर्यंत भाजून घेणार आहोत. तर 5 ते 6 मिनिटातच आपले तीळ मस्तपैकी खरपूस इथे भाजून तयार आहे. मस्त फुललेले सुद्धा आहेत थोडेसे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण हे तीळ थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्याला दुसरं एक काम करायचं आहे, ते म्हणजे एक नॉनस्टिकचा जुना कढई घ्या किंवा मग पॅन असू द्या. नॉनस्टिकचा वापरला तर तुम्हाला पुढची प्रोसेस करायला सोपं जातं, म्हणून मी नॉनस्टिकचा जुना तवा घेतलेला आहे. त्याला तूप थोडंसं जास्त प्रमाणात लावायचं. 1 चमचाभर तरी तूप मी जास्त क्वांटिटीमध्ये अशा पद्धतीने तव्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे आपण त्याच पॅनमध्ये 1 कप गूळ घालतोय आणि हा जो गूळ आहे तो चिक्कीचा गूळ नाही आहे, साधा गूळ वापरलेला आहे. चिक्कीचा गूळ वापरला तर रेवडी थोडीशी चिकट होऊ शकते किंवा मग दाताखाली थोडीशी चिवट लागू शकते, कुरकुरीत होणार नाही. त्यानंतर या गुळामध्ये आपण पाव कप पाणी घातलेलं आहे. 1 कप गूळ असेल तर पाव कप पाणी घालायचं आहे. पाणी फक्त ह्याच्यासाठीच घालायचं आहे की गूळ आपला जळू नये. 5 ते 6 मिनिटातच छान गुळाचा जो आपला पाक आहे तो तयार झालेला आहे. पण हा पाक रेवडीसाठी तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाण्यामध्ये एक अगदी थेंबभर पाक टाकून बघायचा. अगदी हाताला चिकटतोय, त्याची गोळी बनतीये, कडक हा पाक होत नाही आहे, म्हणजे आपला रेवडीसाठी पाक अजून तयार नाही आहे. अजून आपण 5 ते 6 मिनटं याला अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहोत. पाकाची कन्सिस्टन्सी बघू शकता. लो फ्लेमवरती सगळं काम करायचं आहे. अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर मग गुळाला थोडासा करपट वास लागू शकतो आणि थोडासा कडवटसुद्धा त्याची टेस्ट लागू शकते. त्यानंतर अजून 5 मिनटं शिजवून घेतल्यानंतर पाक परत मी थोडासा पाण्यामध्ये घालून बघितला आहे. बघू शकता एकदम बांगडीची जी काच असते त्याप्रमाणे आवाज यायला लागलेला आहे आणि मस्त कुरकुरीत दाताखाली जर तुम्ही हा थंड झालेला पाकाचा तुकडा जर चावून बघितला तर कुडूम कुडूम आवाज येतो, म्हणजे आपला पाक इथे तयार आहे रेवडीसाठी. तर तोपर्यंतच शिजवून घ्यायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या पुढची सगळी प्रोसेस तुम्हाला थोडीशी फास्ट करायची आहे. जो आपण नॉनस्टिकचा तवा तूप लावून साईडला ठेवलेला होता त्यामध्ये हा सगळा गुळाचा पाक घालून घेतलेला आहे. जर तुमचा पाक थोडासा कच्चा राहिला तर मग रेवडी चिकट होईल, कुरकुरीत होणार नाही. तर जे मी वाटीमध्ये बांगडीच्या काचाची जी टेस्ट सांगितलेली आहे त्याप्रमाणे करून बघायचं आणि परफेक्ट पाक तुम्ही तशा पद्धतीने तयार करू शकता. तर आता पाक आपल्या गुळाचा खूप जास्त गरम आहे, तोवरच आपल्याला अशा पद्धतीने चमच्यानी स्पॅच्युलानी थोडासा थंड करून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही. तर स्पॅच्युलानी अशा पद्धतीने थंड करून घेतला की नंतर आपण याला आरामात हाताळू शकतो. बघू शकता असंच जर आपण याला सोडलं तर मग हा असाच सेट होईल आणि असाच कडक होईल. यापासून आपण रेवड्या तयार करू शकणार नाही. तर आता काय करायचं आहे, नॉनस्टिक पॅन आपण ह्याच्यासाठीच वापरला होता की व्यवस्थितपणे हे आपल्या भांड्याला चिकटणार नाही. त्यानंतर सगळा पाकाचा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने आता गरम आहे, पण मी हाताने त्याला हाताळू शकते. खूप जास्त चटके लागत नाही आहेत कारण मी थोडंसं त्याला थंड करून घेतलं आहे. त्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने याचे धागे किंवा दोरीच्या आकाराचा एक रोप तयार करायचा आहे, परत गुंडाळायचा आहे, परत त्याचे लांब लांब धागे अशा पद्धतीने जशी सोनपापडी वगैरे बनवताना तुम्ही बघितलीच असेल प्रोसेस, त्या पद्धतीचं करून घ्यायचं आहे. बनवायला अगदी सोपं आहे आणि खरं तर हे करताना तुम्हाला जास्त मजा येणार आहे, कारण अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहे रेवड्या असू दे हे आपण मार्केटमधूनच विकत आणतो, घरी कधीच बनवत नाही. तर एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, खूप जास्त मजा येईल आणि घरी हा मार्केटमधला पदार्थ आपण इझिली तयार केला याचा आनंद वेगळाच असेल. तर हा पाकाचा रोप तुम्हाला किंवा दोरी तुम्हाला तोपर्यंत ओढून घ्यायची आहे जोपर्यंत छान याचा कलर एकदम लाईट गोल्डन होत नाही. बघू शकता सुरुवातीला एकदम डार्क कलर होता, आता मस्त शायनी पण झालं आहे. ओढून ओढून आता थोडंसं ओढायला त्रास होतो आहे कारण आता ही दोरी थोडीशी घट्ट व्हायला लागलेली आहे. तर गुळाच्या पाकाची ही दोरी आहे. बघू शकता अशा पद्धतीने मस्त याचा एकदम लाईट कलर झालेला आहे आणि शायनी दिसायला लागलेला आहे एका तारेसारखं. त्यानंतर आता ही थोडीशी नरम आहे, तोवरच आपल्याला कैचीने अशा पद्धतीने याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. खूप जास्त
जास्त कडक होऊ द्यायची नाही, नाहीतर मग आपल्याला याला तोडून घ्यायला लागेल. पण आता ही नरम आहे, कैचीने व्यवस्थित त्याचे छोटे छोटे आकारातले तुकडे आपण तयार करून घेणार आहोत. बघू शकता याचा कलरही तुम्हाला इतका लाईट होईपर्यंत ही दोरी ओढून घ्यायची आहे, नाहीतर मग ही जी चिक्की आहे किंवा जी रेवडी आपण बनवणार आहोत ती एकदम चिवट होईल, दातामध्ये चिकटेल. तर तसं न होण्यासाठी तुम्हाला ही दोरी लाईट ब्राऊन होईपर्यंत किंवा एकदम लाईट शेड त्याची येईपर्यंत तुम्हाला ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने याचे छोटे छोटे आकारातले तुकडे कापून घ्यायचे आहे. आता रेवडी बनवण्यासाठी हे चॉकलेट्स म्हणू शकता तुम्ही, कॅन्डीज म्हणू शकता, तयार आहे. आता काय करायचं आहे, जे आपण तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते ते परत पॅनमध्ये घातलेले आहेत आणि हलकेसे 1 मिनिटभरासाठी गरम करून घ्यायचे आहे. आणि तीळ गरम झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यामध्ये हे जे आपण गुळाच्या पाकाचे कॅन्डीज किंवा चॉकलेट्स तयार करून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालायचे आणि मस्त चमच्याने फक्त 2 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचे. तर आता तीळ गरम असल्यामुळे काय होतं, लगेचच गुळाच्या ज्या रेवड्या किंवा कॅन्डीज आपण बनवून घेतल्या त्याला हे गरम तीळ चिकटतात आणि मस्त मार्केटमधल्यासारखी रेवडी आपली तयार होते. बघू शकता आता कॅन्डीजही हलक्याशा इथे गरम झाल्यात. गूळ आहे त्यामुळे लगेचच उष्णता मिळाली की हलकासा नरम होतो आणि सगळे तीळ त्याला येऊन चिकटतात. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये सुद्धा गुळाची किंवा साखरेची सुद्धा रेवडी मिळते. पण आज आपण एकदम हेल्दी पद्धतीने मुलांचं बोरनान असू दे किंवा मग मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकू जर तुम्ही ठेवणार असाल तर छोटे छोटे तिळगुळाचे लाडू वगैरे करण्यापेक्षा अशा पद्धतीच्या जर रेवड्या घरीच बनवल्या खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या रेवड्यांना आता देऊ शकता. कारण पॅन गरम आहे, तीळ गरम आहेत. मी तुम्हाला सांगणारच आहे की मार्केटमध्ये जशा थोड्याशा लांबट आकाराच्या रेवड्या मिळतात त्या पद्धतीच्या रेवड्या तुम्ही गरम गरम असतानाच त्याला आकार देऊ शकता किंवा मग तुम्हाला चापट कॉईनसारख्या जसा आपण 1 रुपयाचं नाणं असतं त्या पद्धतीच्या बनवायच्या असेल तरीसुद्धा बनवू शकता किंवा मग छोटी छोटी लाडूसुद्धा याचे बनवू शकता. बघू शकता आरामात याला आकार देता येतोय. अशा पद्धतीने थोडंसं अंगठ्याखाली दाबून तुम्ही चपट्या आकाराच्या रेवड्यासुद्धा बनवू शकता. तर आहे ना एकदम सोपी पद्धत बनवायला. 10 मिनिटाच्या आत तुम्ही ह्या एकदम मार्केटसारख्या किंवा यात्रेमध्ये बाजारात जशा मिळतात त्याच पद्धतीच्या रेवड्या घरच्या घरी 10 मिनिटाच्या आत तयार करू शकता. तर आजची ही एकदम कुरकुरीत अशा तिळगुळाच्या रेवड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा. आणि यापूर्वीही तिळगुळाचे बरेचसे पदार्थ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा नक्की बघा आणि करून बघा घरी. आणि ही जी घरच्या घरी तयार केलेली तिळगुळाची रेवडी आहे ती किती कुरकुरीत झाली आहे आवाजावरून तुम्हाला कळत असेल. बघू शकता अजिबात चिकट होत नाही, दाताखाली चिकटत नाही, मस्त कुरकुरीत होते. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.